साधारणपणे शेतकऱ्याला जेवढा खर्च आंतर मशागतीसाठी येतो तेवढाच पूर्व मशागतीसाठी येतो। यासाठी एकरी किमान 10,000 खर्च येतो। मात्र पूर्व मशागतीवर खर्च न करता 12 लाखांचं उत्पन्न घेण्याची किमया करून दाखवली आहे गाढे पिंपळगावच्या प्रयोगशील शेतकऱ्यानं। पाहूया त्याची ही यशोगाथा। हे आहेत उमाकांत थोंते। बीड जिल्ह्यातल्या पिंपळगावच्या या शेतकऱ्यानं आपल्या शेतीत एक अनोखा प्रयोग केलाय। गेल्या वर्षी ऊसाचं उत्पादन घेतल्यानंतर मशागतीसाठी 10,000 खर्च येणार हे त्यांना माहिती होतं। त्यामुळेच शेतातले पाचट आणि खोडवे काढून जाळण्यापेक्षा ते तसंच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला। यामुळे खत तयार होईल अशी कल्पना त्यांच्या डोक्यात होती। त्यानुसार त्यांनी पूर्व मशागतीवर खर्च करण्यापेक्षा हळदीचं पीक घेण्याचा निर्णय घेतला। ऊसाच्या पाचटमध्ये 2 बाय अर्धा फूट अंतरावर 6 एकर जमिनीत हळदीची लागवड केली। लागवडीनंतर झालेल्या पावसामुळे हळदीचं पीक आलं। त्यावर उमाकांत यांनी आधी 40 दिवसांनी नंतर 75 दिवसांनी संप्रेरकाची फवारणी केली। त्यामुळे हळदीच्या शेतात ऊसाचं पाचट असल्यानं तण उगवले नाहीत। त्यामुळे त्यांचा मशागतीचा 75% खर्च वाचलाय। ऊसामध्ये जवळपास जास्तीत जास्त 35-40 टनापर्यंत उतारा यायचा ऊसाचा, पण ऊसाचा खर्च रासायनिक खताचा जास्त व्हायचा। त्याच्यात ऊसाच्या खुरपणीचा खर्च व्हायचा आणि याच्यामध्ये हे पाचट जागेवर ठेवल्यामुळं तणाचं नियंत्रण बरंचसं झालं। त्याच्यामुळे तण म्हणजे खुरपण्याची गरज पडली नाही ऊसासाठी, आपल्या हळदीसाठी। आणि बाकी हळदीला असं विशेष खर्चही नाही, काय निरोगी पीक आहे। उमाकांत यांच्या या अनोख्या प्रयोगाचं कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे। ऊसाच्या पाचटाच्या माध्यमातून सेंद्रिय पदार्थ त्या जीवाणूला मिळालेले आहेत आणि त्यांची कार्यक्षमता इतकी वाढली की त्यामुळे बाहेरून रासायनिक खत टाकण्याची सुद्धा गरज या शेतकऱ्याला भासलेली नाही। मशागत न करता त्यातील पाचट, त्यातील ऊसाचे बोडखे तसेच ठेवून त्याच्यावरच दुसरं पीक घेतलेलं आहे आणि ते पीक पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि कमी खर्चात हे पीक घेतलेलं आहे आणि पीक चांगले तऱ्हेने आलेलं आहे। या प्रयोगातून उमाकांत यांना 12 लाख रुपये उत्पादन मिळणार आहे। कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याचा त्यांचा हा उपक्रम इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत म्हणावा लागेल। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।